पुणे महानगरपालिकेने एक अतिशय महत्त्वाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती मोहीम म्हणजे कुठली तर पुणे महानगरपालिकेत ज्या काही जागा असतील, रिकाम्या जागा असतील, सदनिका असतील, इमारती असतील, त्यापैकी काही जागा ज्या आहेत त्या भाड्यातत्वावरती देण्यात आल्या होत्या। परंतु त्या भाड्यातत्वावर दिल्यानंतर त्यांची जी भाडे येणं असतं ते आत्तापर्यंत व्यवस्थितपणे आलेले नाहीत किंवा थकबाकी करत ही जी अमाऊंट आहे ती 35,44,00,00,000 रुपये इतकी साठलेली आहे। म्हणजे एवढा थकबाकी नागरिकांनी किंवा जे भाडेकरू आहेत त्यांनी पुणे महानगरपालिकेला देणं आहे। आणि तर ह्या गोष्टीमुळे आर्थिक बोजा जो आहे तो पुणे महानगरपालिकेवरती चांगल्याच प्रमाणावरती पडला, कारण की 35,44,00,000 रुपये ही काही छोटी अमाऊंट नाही आहे। आणि तसं बघायला गेलं तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते पुणे महानगरपालिकाच आहे, जिकडनं संपूर्ण पुणे शहराचा कार्यभार वाहिला जातो। आणि जर त्याच ठिकाणी जर निधीचा अभाव आला किंवा जर निधीचा तुटवडा जर भासला किंवा येणारा महसुलाचा रेव्हेन्यूचा तुटवडा भासला तर संपूर्ण पुणे शहराचं जे काही नियोजनबद्ध केलेल्या मोहिमा असतात किंवा रिपेअर्स असतात किंवा ज्या काही मोहिमा त्यांना राबवायच्या असतात त्याच्यामध्ये देखील दिरंगाई लागते। अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला काही सहकार्याने दिलेल्या होत्या की म्हणजे जर इथे येणारा रेव्हेन्यू जर व्यवस्थित येत नसेल तर त्यांना रस्ते दुरुस्ती असेल किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी पुणे महानगरपालिका ज्या नागरिकांना सोयी देते तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी दिरंगाई येत आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि तसं बघायला गेलं तर हे तेवढं फॅक्ट्स देखील आहे, कारण की निधीच किंवा रेव्हेन्यू जर इथे व्यवस्थित पोचत नसेल तर महानगरपालिका खर्च काय करणार आणि खर्च करून जे योग्य सोय जी नागरिकांना देणं अपेक्षित असतं ती कशा प्रकारे देणार असं देखील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आता तसं बघायला गेलं मोकळ्या जागा असतील, इमारती असतील आणि सदनिका असतील, त्याच्यापैकी सर्वात जास्त जो पार्ट आहे तो मोकळ्या जागेंचा देखील आहे, जी की पुणे महानगरपालिकेने भाड्यांवरती दिलेला आहे। परंतु त्याचा जो रेव्हेन्यू आहे तो व्यवस्थितपणे लवकर प्राप्त होत नाही, दिरंगाई होती आहे। आणि ह्या गोष्टीला ध्यानी घेता स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांनी देखील आता कारवाईचे आदेश जारी केलेले आहेत। त्यांनी इशारा देखील दिला आहे की इथून पुढे दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई देखील संबंधित लोकांवरती करण्यात येण्याचा इशारा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांनी दिलेला आहे। आता 35,44,00,000 रुपये हे जे थकबाकी आहे त्यांनी ज्यांनी कोणी हे थकबाकी ठेवलेले आहेत त्यांना देखील हा इशारा आहे की लवकरात लवकर तुमचं थकबाकी भरा आणि लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेचा जो काही गाडा जो चालतो तो सुरळीत चालू ठेवायचा असेल तर नागरिकांनी देखील सहकार्य करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता पुणे महानगरपालिकेने राबवलेली ही थकबाकीची मोहीम जी आहे, म्हणजे थकबाकी वसुलीची ही जी मोहीम आहे त्या मोहिमेवरती तुमची मतं आम्हाला कळवायला विसरू नका आणि पाहत राहा पुणे लोक, मी अंशु काशीद।